ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते बाळापासून. तर आता इथे अर्जुन खेळत असतो बाळासोबत. उशी घेऊन येतो उशी घेऊन येतो असं म्हणतो अर्जुन. तर आता बाळ तिथेच खेळत असतं. तर आता ते बाळ तेवढ्यातच खाली पडणार असतं. तर सायली बघते बघा प्रेक्षक हो. तर तिला धक्काच बसतो ते बाळ पडेल म्हणून. तर सायली पळत पळत जाते. लक्ष कुठे आहे तुमचं असं म्हणते सायली. अहो पडला असता तर असं म्हणते सायली. ते मी उशी घ्यायला चालू होतो असं म्हणतो. इथे अर्जुन मुळात बाळाला असं पलंगाच्या कडेवर कोण ठेवतं असं म्हणते सायली. मी तुम्हाला सांगितलं होतं ना दोन्ही बाजूने उशी ठेवा. तेवढी साधी गोष्ट कळत नाही का हो तुम्हाला असं म्हणते सायलीने चिडते ती अर्जुनवर. बाळाला काय झालं नाही तो ठीक आहे ना असं म्हणतो अर्जुन. आता काही झालेलं नाही पण ह्या पुढे काळजी घ्या असं म्हणते सायली. असं कडेवर ठेवू नका बाळाला असं म्हणते ती. बरं बरं असं म्हणतो अर्जुन. तुला आधी सांगितलं होतं ना मला ही रिस्पॉन्सिबिलिटी झेपणार नाही असं म्हणतो अर्जुन. तरी सुद्धा तू गेलीस. इतक्या लहान बाळाला मी कधीच सांभाळू शकणार नाही असं म्हणतो अर्जुन. असं काही नाही आहे असं म्हणते सायली. या गोष्टींची सवय व्हावी लागते असं म्हणते ते. अशी सवय वगैरे मला लावून घ्यायची नाहीये. आणि आता जर ह्या बाळाला काही झालं असतं तर अस्मिताला काय उत्तर दिलं असतं मी असं म्हणतो अर्जुन. माझ्यामुळे इथे असं म्हणतात सायली. इथे या बसा असं म्हणते ती. तर आता बाजूला बसतात उगे अर्जुन सायली बाळाला घेऊन. तर आता ती त्याला त्याच्या हातामध्ये देते ते बाळ आणि खेळत असते तिथे बाळाला. हे काही करू नका असं म्हणते सायली. ह्या बाळाच्या ओल्या ओल्या डोळ्यांशी बघा, छोट्या हातांकडे बघा आणि मग बाळ सांभाळायची भीती कधी निघून जाईल ना तुम्हालाही कळणार नाही असं म्हणते सायली. तुम्ही मनातल्या मनात ठरवलंय की तुम्हाला कधीच बाळ सांभाळायला जमणार नाही म्हणून असं होतंय असं म्हणते सायली. पण एकदा का बाळ मांडीत आलं ना ते सगळं आपोआप जमेल असं म्हणते ती. तर आता ती त्याला दुधाची बाटली देते अर्जुनला. तर घ्या असं म्हणते ती. तर आता अर्जुन घेतो ती बाटली आपल्या हातामध्ये आणि आता ते बाळ घेतं बघा प्रेक्षक हो ते दुधाची बाटली. नशीब यांनी बाळाला मांडीवर तरी घेतला असं म्हणते सायली. नाहीतर यांच्या मनात कायमची भीती बसली असती असं म्हणते सायली. बायको तू कितीही प्रयत्न कर तरी माझ्या मनात बाळ सांभाळण्याची भीती कायम राहील. मी अजूनही ह्या कुठल्याही रिस्पॉन्सिबिलिटीसाठी तयार नाही असं म्हणतो अर्जुन. तेवढ्यातच कल्पना सायली सायली म्हणून ओरडते. तर आता इथे अर्जुन पण बघतो. ह्याला पण घेऊन जा असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते आता सायली. सोनू माझं बाळ असं म्हणते सायली. सोनू माझं पिल्लू असं म्हणते ती. तर आता ती बाटली सुद्धा घेऊन जाते तिच्यासोबत. तुम्ही ठीक आहात ना असं म्हणते सायली. हो असं म्हणतो अर्जुन. मी ठीक आहे आता असं म्हणतो तो. आलेच असं म्हणते आणि निघून जाते तिथून सायली. चला चला आजीने बोलवलंय असं म्हणून घेऊन जाते ती बाळाला. अर्जुनला खूप घाबरलेलं दाखवलंय. खरंच प्रेक्षक सिरियल मध्ये काय दाखवतायत बघा. म्हणजे सांभाळायला सुद्धा ह्या नवऱ्यानं जड जाते. बायका तर म्हणजे डिलिव्हरी होऊन नंतर सांभाळतात मुलांना. खरंच ह्या सिरियल मधनं सगळ्या सिरियल मध्ये हेच दाखवतायत की माणसांना मुलं सांभाळणं जमतच नाही. तर आता इथे कल्पनाला दाखवलंय. तर आता विमल म्हणते बरं झालं तुम्ही आलात. मी तुमच्याकडेच येत होते. सायली त्याने आंबा घालून शिरा केलाय असं म्हणते आता इथे विमल. जरा चाखून बघा असं म्हणते ती. तर आता चाकते इथे कल्पना. असं म्हणते कल्पना. खूप मस्त झालंय असं म्हणते ती. तर प्रताप येतो आणि म्हणतो काय विमल एवढं स्पेशल काय बनवलंयस. कल्पना अगदी चवीने खाते असं म्हणतो तो. विमलने नाही सायलीने आमच्यासाठी आंब्याचा शिरा बनवलाय असं म्हणते ती. खूप छान झालाय. तर इथे दे असं म्हणतो प्रताप. तर आता इथे प्रताप पण खातो. असं म्हणतो प्रताप. फारच छान. अगदी प्रतिमाच्या हातची चव आहे नाही असं म्हणतो प्रताप. त्यात का नवे नाही असं म्हणते आता इथे कल्पना. आवडला ना शिरा असं म्हणते आता इथे सायली. तू एखादा प्रताप केलायस आणि तो आम्हाला आवडला नाही असं कधी झालंय का असं म्हणते कल्पना. आई खरं तर मी ह्या पद्धतीने करत नाही शिरा पण प्रतिमा त्याने शिकवलाय असं म्हणते ती. आमच्या लक्षात आलं तोंडात घास ठेवलं ना तेव्हा कळलं आम्हाला असं म्हणते आता इथे प्रताप. तर आता इथे सायली म्हणते विमलताई बशीमध्ये शिरा घेता का असं म्हणते ती. अहो खरं तर मी आज पूर्णा आजींसाठी हा शिरा बनवला होता. अश्विन भाऊजी म्हणाले ना की पूर्णा आजींची शुगर आता नॉर्मल आहे म्हणून केला खास असं म्हणते ती. अगं हो तुला पूर्णा आजी हाक मारत होते असं म्हणते आता इथे कल्पना. नाश्ता घेऊन ये असं ते सांगत होत्या. विमलताई जरा पटकन शिरा घाला बशीत आणि त्याच्यावर आंब्याच्या फोडी सुद्धा घाला. मी पटकन घेऊन जाते त्यांच्यासाठी शिरा असं म्हणते आता इथे सायली. देते असं म्हणते विमल. सायली तू आंब्याच्या शिऱ्यावर आंब्याच्या फोडी घालून पूर्णाईला द्यायला जाणार आहेस असं म्हणतो प्रताप. तर आता सायली म्हणते हो त्यांना आवडतं ना तसं असं म्हणते ती. अगं पण हे तुला कसं माहित असं म्हणतो प्रताप. अगं म्हणजे तन्वी जेव्हा लहान होती की नाही तेव्हा घरामध्ये शिरा झाला ना आमचा तर ती हट्टाने स्वतःच्या हाताने त्या शिऱ्यावरती आंब्याच्या फोडी घालायची आणि पूर्णाईला नेऊन द्यायची असं म्हणते आता इथे कल्पना. पण हे तुला कसं काय कळलं असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता सायली म्हणते मला यांनी प्रताप म्हणतो आमच्या लक्षात आलंय अर्जुनने सांगितलं असणार तुला. हो ना असं म्हणतो प्रताप. मला यांनी असं म्हणते सायली. नाश्ता आणतेस ना माझा असं म्हणतो आता इथे पूर्णाची. तर हो आणते असं म्हणते सायली. चला असं म्हणतो प्रताप. मला तर ह्याने पूर्णाची ना आंब्याच्या फोड्या घालून शिरा देण्याचं यांनी काहीच सांगितलं नव्हतं असं म्हणते सायली मनातल्या मनात. मग मला हे कसं सुचलं असेल असं म्हणते सायली. मुळात पूर्णाजींना आंब्याचा शिरा आवडतो हेच मला माहित नसताना मी हा घात घातलाच कसा. पुन्हा एकदा योगायोगच असणार असं म्हणते सायली. मी उगाच असा विचार करते असं म्हणते सायली. तर आता इथे सायलीला वाटू लागला आहे की तीच तन्वी म्हणून. दे त्याला असं म्हणते कल्पना आणि घेते ती अस्मिताच्या बाळाला. तर विमल ताट घेऊन आलेली असते. तर आता इथे सायली आपल्या हाताने घेऊन जाते तो शिरात. तर आता शिरा घेऊन चालली आहे असं म्हणते कल्पना. तर आता विमल म्हणते सायली ते
किती तन्वीसारखं वागण्यासारखा प्रयत्न करतायत असं म्हणते विमल. आणि हे त्यांना जमते सुद्धा. देव करो आणि तिच्या या प्रयत्नाला लवकरात लवकर यश येऊ असं म्हणतो प्रताप. हो ना असं म्हणते कल्पना. आणि पूर्ण तो शिरा बघून इतके खुश होतील ना असं म्हणतो प्रताप. आम्ही त्यांच्या खोलीतच जाऊन बघूया असं म्हणते कल्पना. असं म्हणते ती. चला असं म्हणतो प्रताप. विमल ह्याला स्मिताकडे घेऊन जाशील असं म्हणते कल्पना. चला असं म्हणते ती. तर आता घेऊन जातो प्रताप कल्पनाला बघण्यासाठी सायली आणि पूर्णाची काय करतात ते. तर तेवढ्यातच चैतन्य येतो. अर्जुन दादा त्यांच्या खोलीत असं म्हणते विमल. पण माझं काम अर्जुनकडे नाहीच आहे. माझं काम आहे अस्मिता इकडे. अस्मिता कुठे असं म्हणतो चैतन्य. त्या पण त्यांच्या खोलीत आहेत. बाळाला त्यांच्याकडेच घेऊन जात होते. तुम्ही नेता येईल असं म्हणते ती. नेकी और पुचपुच असं म्हणतो आता इथे चैतन्य. ये असं म्हणतो तो आणि बाळाला घेतो आता अस्मिताच्या. ऍक्च्युली मला ना मगाशी बाळाचाच फोन आला होता. तो मला म्हणत होता की तुम्ही कधी येणार, मला कधी घेणार असं म्हणून म्हणतो तो. बरं हे घ्या असं म्हणतो तो. तर आता दूध वगैरे घेऊन जातो तो चैतन्य आता बाळाला अस्मितेच्या खोलीमध्ये. तर इथे शिरा खायचं दाखवलंय पूर्णाजीला. असं म्हणते पूर्णाची. अगदी तुझ्या आईच्या हातची चव आहे असं म्हणते पूर्णाची. आईच्या हातची चव असं म्हणते सायली. आईची चव असं म्हणते ती. तर आता इथे पूर्णाची म्हणतात तुझ्या आईची ग प्रतिमाची असं म्हणते ती. आंब्याच्या शिरावर आंब्याच्या फोडी टाकून आणल्या की तुला खूप आवडतं असं म्हणते सायली. हो असं म्हणते पूर्णाची. माहितीये मला. मी लहानपणी पण मामीने असा आंब्याचा शिरा केल्यावर त्यावर फोडी घालून मी आणून द्यायची ना असं म्हणते सायली. आणि घरात कुठल्याही गोड पदार्थ बनला की सगळ्यांच्या नकळत तू प्रथम मला आणून द्यायचीस असं म्हणते पूर्णाची. आपलं टॉप सिक्रेट होतं ते असं म्हणते ती. तर आता दोघे हसतात पूर्णाची आणि सायली. मला माहित नाही का मी तुमच्या समोर ह्याची तन्वी असल्याचं नाटक करते ना त्यामुळे तुम्हाला बरं वाटत आहे की नाही, पण मी जे काय करते ते मनापासून करते असं म्हणते सायली. तर आता तेवढ्यातच कल्पना आणि प्रताप येतात बघण्यासाठी. तर आता इथे पूर्णाची म्हणतात आता माझ्या मनासारखं शिऱ्या केल्यानंतर तुला काय गिफ्ट हवंय सांग असं म्हणते पूर्णाची. तुला अजून काय काय खायचं आहे ना ते मला सांगत राहा बास असं म्हणते सायली. असं नाही असं म्हणते पूर्णाची. काहीतरी मागितलंच पाहिजे असं म्हणते ती. पूर्णाची. अगं माझं जे काय आहे ते नातवंडांसाठीच आहे. हे असं फक्त निमित्त बस असं म्हणते ती. माग बघू असं म्हणते पूर्णाची. प्रताप आणि कल्पना बघत असतात. पूर्णाची मला ना तुझी एक साडी हवी असं म्हणते सायली. तर आता इथे पूर्णाची म्हणते अरे देवा साडी मागायला तू काय लहान आहेस का असं म्हणते ती. आजी मी किती छान चित्र काढले, आता मला तुझी साडी दे ना नेसायला असं म्हणते पूर्णाची. असं म्हणायला लहान तणवी आहेस तू. अशा काठापदराच्या अशा साड्या तुम्ही नेसता का ग असं म्हणते पूर्णाची. आणि वापरलेली साडी कशाला, मी तुला नवीन साडी आणून देईन असं म्हणते पूर्णाची. नाही पूर्णाची मला तुझी वापरलेलीच हवी असं म्हणते आता सायली. का लहानपणी माझी साडी नेसून घरभर फिरायचीस असं आता करणार आहेस का असं म्हणते पूर्णाची. तुझी साडी नेसीन आणि मिरवेन मी पूर्णाची असं म्हणते आता सायली. तुझ्या साडीतून मिळणारा ओलावा पुन्हा एकदा अनुभवेन असं म्हणते आता सायली. तुझ्या पदरात असलेली उभ अनुभवेन. तुझी साडी घातल्यावर मला तुझा आशीर्वाद असल्यासारखं वाटेन असं म्हणते सायली. तर आता पूर्णाची म्हणते वेडी ग वेडी माझी तन्वी. तुला माझी जी हवी असेल ना साडी तीच मी तुला देईन. अगदी हक्काने घे असं म्हणते आता इथे पूर्णाची. कुठलीही साडी हवी तुला असं म्हणते पूर्णाची. साडी असं म्हणते आता इथे सायली. असं काय बघतेस असं म्हणते पूर्णाची. अगं मी वापरलेली साडी तुला हवी आहे असं म्हणालीस ना असं म्हणते पूर्णाची. जा कपाटात घे असं म्हणते पूर्णाची. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक आणि ते उघडते आता कपाट. माझ्या नकळत मी नेमकं काय बोलून गेले. मी काहीच न ठरवता नक्की तन्वीसारखी कशी काय वागते असं म्हणते आता सायली. तर आता ती कपाट उघडते आणि बघते काय काय आहे म्हणून. तर सगळ्या साड्या ती काढून बघते आणि त्याला स्पर्श करून बघत असते आणि प्रताप आणि कल्पना सगळं बघत असतात लांब थांबून. तर आता ती ठेवते सगळ्या साड्या परत. तर आता ती पिंक कलरची साडी बाहेर काढते. तर आता बघते सायली त्या साडीकडे. तिला स्पर्श करते आणि तिला काहीतरी आठवतं. तर आता ती लावून घेते ती साडी आपल्या गालाला आणि तिला खूप छान वाटतं. तर आता ती साडी काढून घेते हँगरमधून आणि आता दरवाजा बंद करते कपाटाचा. तर आता ती लावून बघते ती साडी. मी साडी घेऊ पूर्णाची असं म्हणते सायली. घे की असं म्हणते पूर्णाची. अगं याने फक्त माझाच नाही तुझ्या आजोबांचा सुद्धा आशीर्वाद तुला मिळेल असं म्हणते पूर्णाची. काय ही साडी त्याने मला एकदा दिवाळीला भेट म्हणून दिली होती असं म्हणते पूर्णाची. त्यावेळेस म्हणाले होते ही साडी आपल्याला नात झाली ना तर तिला तू दे असं म्हणते पूर्णाची. खरंच असं म्हणते आता सायली. असं म्हणते पूर्णाची. त्यावेळेस तू खूप हसली होती. म्हणजे फार दूरचं बोलताय तुम्ही. आपल्याला नात होईपर्यंत फॅशन बदललेली असेल, आवडीनिवडी बदललेल्या असतील तेव्हा ते ठामपणे म्हणाले आपली नात किती गुणी असेल की तू स्वतःहून ही साडी घे. तर आता धक्का बसतो परत सायलीला. अच्छी किंमत कळेल आपल्या नातीला असं म्हणते ती. बघ त्यांचं म्हणणं आज खरं ठरलं असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे सायली हसते की नेसतो असं म्हणते ती. तुला खरंच खूप शोभून दिसेल असं म्हणते आता इथे पूर्णाची. पूर्णाची असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती म्हणते मला माहित नाही मी तुझ्या इतकी सुंदर आहे की नाही असं म्हणते आता इथे सायली. पण तुझी साडी मला नक्कीच सुंदर बनवेल असं म्हणते आता इथे सायली. आणि खूप आनंद होतो आता इथे सायलीला. तर आता इथे प्रताप म्हणतो आम्हाला माहितीये की सायली नाटक करते, पण कधी कधी वाटतंय ना की लहानपणीची तन्वी खरंच परत आली असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही तर कल्पना म्हणते हो ना. आणि पूर्णाई बघा ना सायलीच्यामुळे किती आनंदात आहेत.
तर आता पूर्णाची नजर काढते सायलीची. सायलीने ना तन्वीच्या बाबतीतल्या छोट्या छोट्या गोष्टी अर्जुनच्याकडनं समजून घेतल्या असतील असं म्हणते आता इथे कल्पना. तन्वी लहान असताना सुद्धा पूर्णाईकडनं अशाच साड्या मागून घ्यायची, हे सुद्धा तिला ना अर्जुनने सांगितलं असणार असं म्हणते कल्पना. तीच असं म्हणतो प्रताप. तर दुपार झालेली दाखवले. तर चैतन्य बसलेला असतो अस्मितेच्या खोलीत. आमचं काय ठरलंय, काही झालं तरी ह्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाही असं म्हणतो चैतन्य. आणि तुला कधीही मन मोकळं करावं असं वाटलं तर तुला माहितीये अर्जुन, अश्विन आणि मी आम्ही तिघे आहोत इथेच असं म्हणतो चैतन्य. तू काळजी करू नकोस असं म्हणतो चैतन्य. तर तेवढ्यात सचिन येतो. तर आता तो अस्मिता आणि चैतन्याला बघतो त्याच्या खोलीमध्ये. तर आता सचिनला काय आवडत नाही ते. तर आता तो जवळ येतो त्यांच्या. एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणतो सचिन. मी तुम्हाला डिस्टर्ब केलं बहुतेक असं म्हणतो तो. नाही, दार बंद बघितल्यावरच मला कळायला हवं होतं की तुम्ही दोघं आत असेल. आय एम सॉरी, आय शुड हॅव नॉक्ड असं म्हणतो तो. ठीक आहे, तुम्ही दोघं जे काय करत होता ना ते चालू ठेवा, मी थांबतो बाहेर असं म्हणतो तो. काय बोलतोस तू हे असं म्हणतो होता इथे चैतन्य. मी फक्त इथे बाळाबरोबर खेळायला आलो होतो आणि मी निघतोच आहे असं म्हणतो तो. का, थांब ना असं म्हणतो होता इथे. सचिन थांब, रिलॅक्स. ती नेहमीच्या हक्काने थांब. त्याचं काय आहे ना चैतन्य, अली माझ्यापेक्षा माझ्या पेटूमध्ये तू जास्त दिसतोयस असं म्हणतो होता सचिन. तर चिडतो आता चैतन्य आणि म्हणतो सचिन हे बघ तू काहीतरी गैरसमज करून घेतोय असं म्हणतो तो. गैरसमज नाही रे असं म्हणतो होता सचिन. गैरसमज नाही, आता खरं काय ते मला कळतंय असं म्हणतो तो. तुझं डोकं ठिकाणावर आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. कुठला सूर पकडलायस तू असं म्हणते ती. चैतन्याला मी लहानपणापासून ओळखते असं म्हणते अस्मिता. अर्जुन आणि अश्विन सारखाच आहे तो मला असं म्हणते अस्मिता. मानलेला भाऊ आहे तो माझा असं म्हणते ती. तर सचिन म्हणतो मानलेला भाऊ, मग हे फारच संशयास्पद नातं आहे तुमचं जगातलं असं म्हणतो इथे सचिन. मानलेल्या भावाचं लेबल लावायचं आणि काय वाटेल ते करत सोडायचं असं म्हणतो आता इथे सचिन. पण तुमचं काय चाललंय ते मला आता बरोबर कळतंय असं म्हणतो आता इथे सचिन. तर चैतन्याला खूप राग आलेला असतो. मी मूर्ख नाही असं म्हणतो आता इथे सचिन. तर तो बघतो आता चैतन्याकडे. तर आता निघून जातो तिथून सचिन बघा प्रेक्षक. तर आता इथे अस्मिताला आणि चैतन्याला खूप वाईट वाटतं. तर आता अस्मिता म्हणतो सॉरी चैतन्य असं म्हणते ती. तू का सॉरी म्हणतेस अस्मिता ताई असं म्हणतो आता चैतन्य. हे बरोबर आहे त्याचं, हे सचिनचे घाणेरडे विचार आहेत ना, हे इथल्या इथेच ठेचायला हवे असं म्हणते आता इथे अस्मिता. बस झाला आता, तू चल असं म्हणते अस्मिता आणि घेऊन जाते ती चैतन्याला बाहेर. सचिन सचिन असं म्हणत होता इथे अस्मिता चैतन्याला घेऊन आणि बाहेर सगळे बसलेले असतात बघा प्रेक्षक. कल्पना बसलेली असते, विमल बसलेली असते. सचिन थांब असं म्हणते ती. तू तोंडाला येईल तसे आरोप करून निघून जाऊ नाही शकत असं म्हणते अस्मिता. का असं म्हणतो सचिन. तर आता अर्जुन आणि साली सुद्धा येतात खाली. आरोप करायचा ठेका काय तुम्ही फक्त सगळ्यांनी घेतलाय का असं म्हणतो सचिन. तुझ्यावर कोणी खोटे आरोप करत नाही असं म्हणते अस्मिता. तू जे जे केलंयस ना तेच तुला ऐकावं लागतंय असं म्हणते अस्मिता. तर सगळ्यांना धक्का बसतो सुभेदार म्हणजे ना हे काय चाललंय म्हणून. ते कसं आहे ना, कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग कसं पिवळं दिसतं ना तसं झालंय तुझं असं म्हणते अस्मिता. तुला जगातला प्रत्येक माणूस हा तुझ्यासारखा घाणेरडाच दिसतोय असं म्हणते अस्मिता. एक मिनिट असं म्हणतो प्रताप. नेमकं काय झालंय असं म्हणतो तो. तुमच्या मुलीला विचारा आधी असं म्हणतो सचिन की काय दिवे लावते ते असं म्हणतो तो. आवाज खाली असं म्हणतो आता अर्जुन. नाही ठेवणार असं म्हणतो सचिन. तुमच्या सगळ्यांच्या नाकाखाली तुझी बहीण आणि तिचा हा मित्र काय दिवे लावतायत ना ते डोळे उघडून बघ आधी असं म्हणतो सचिन. तर सगळ्यांना धक्का बसतो का बोलतो म्हणून. तर सचिन असं म्हणते अस्मिता. तोंड बंद कर, तोंड बंद ठेवायचं असं म्हणते अस्मिता. मी थोडे दिवस त्या साक्षीला का भेटलो, तुम्ही सगळ्यांनी मला नको नको ते ऐकवलं आणि आता तू तुझ्या या अफेअरला बहीण भावाचं नाव देतेस असं म्हणतो आता इथे सचिन. तर सगळ्यांना शॉक झालेलं दाखवलंय. अगं तो तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे ह्याचा तरी विचार कर असं म्हणतो आता इथे सचिन. सचिन असं म्हणून आता अस्मिता कानाखाली मारते सचिनच्या आणि सगळे बघतच राहतात बघा प्रेक्षक आणि सगळ्यांना धक्का बसतोय काय चाललंय म्हणून. तर आता विमल तोंडावर हात ठेवते काय झालं म्हणून. तू माझ्यावर हात उगारलास असं म्हणतो आता सचिन. मी तुझा नवरा आहे हे विसरलीस तू असं म्हणतो सचिन. हे तुम्ही कधी लक्षात ठेवलं हो, म्हणून अस्मिता ताईने ठेवायचं असं म्हणते आता इथे सायली. आणि म्हणूनच तर नवऱ्याचा अधिकार दाखवतोय हा असं म्हणते अस्मिता. असे घाणेरडे संशय घेतोय माझ्यावर असं म्हणते अस्मिता. सचिन प्लीज, वाटेल ते आरोप खरपून नाही घेणारा मी असं म्हणतो चैतन्य. अस्मिताई म्हणतो मी तिला. ताई बहीण भावाचं नातं कळतं खरी का तुला असं म्हणतो आता इथे चैतन्य. ताई म्हणण्याने का होतं रे असं म्हणतो आता इथे सचिन. का होतं ताई म्हणण्याने, तुझ्या मनात वेगळेच विचार चालू आहेत असं म्हणतो आता इथे सचिन. आमच्या नाही, तुझ्या मनातले विचार वेगळे आहेत असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि आमच्यावर आरोप करतोयस तू. तू तुझं साक्षी बरोबरच प्रकरण झापण्याचा प्रयत्न करतोयस ना आणि ते अजूनही चालू आहे ते चांगलंच माहिती आहे मला असं म्हणते अस्मिता. तरी सुद्धा तुला आमच्या घरामध्ये ठेवून घेतलंय हे तुझ्यावर केलेले उपकार समज असं म्हणते अस्मिता. हाऊ डेअर यू असं म्हणतो आता सचिन आणि तो तिला मारणार असतो तेवढ्यातच अर्जुन येतो आणि त्याचा हात पकडतो आणि सचिन म्हणतो तो अस्मितावर हात उचलण्याची हिंमत कशी झाली तुझी असं म्हणतो आता इथे अर्जुन. सचिन भाऊची असं म्हणते सायली. ही तुम्हाला मिळालेली शेवटची संधी आहे असं म्हणते सायली. तुम्ही पुन्हा एकदा अस्मिता ताईंवर हात उगारला ना तर याद रखा असं म्हणते आता सायली. हात सोडून तुझ्या दुसऱ्या हातात देईन मी, लक्षात ठेव असं म्हणतो अर्जुन. तू आता स्वतः पकडला गेलायस ना म्हणून तू आता अस्मिता आणि चैतन्याच्या पवित्र नात्यावर घाणेरडा आरोप करतोस असं म्हणते कल्पना. तू आणखीन किती पातळी सोडून वागशील असं म्हणते कल्पना. तुला बहीण भावाचं नातं काय कळणार, तुला कुठलंच नातं काय कळणार आहे असं म्हणतो अर्जुन. अस्मिता ताई तुमच्या बाळाची आई आहे याची तरी जाण रखा असं म्हणते आता
सायली तर वाह असं म्हणून टाळ वाजवतो. सचिन म्हणजे तुमच्या सगळ्यांचा अस्मिता आणि चैतन्याच्या लफड्याला सपोर्ट आहे तर असं म्हणतात इथे सचिन. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो का बोलतोय सचिन म्हणून. ही त्याच्याकडून गिफ्ट्स घेते, त्याच्याबरोबर तासन तास गप्पा मारते, नवऱ्याकडे दुर्लक्ष करते, सगळं तुम्हाला चालतंय असं म्हणतात इथे सचिन. पण मी एखाद्या दुसऱ्या मुलीकडे बघितलं तरी मी वाईट ठरतो असं म्हणतो सचिन. वाह 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 असं म्हणतो तो. तर आता अर्जुन त्याची कॉलर पकडतो सचिनची आणि म्हणतो, पुन्हा जरी अस्मिता आणि चैतन्याचं नाव घेतलं ना तर याद राख गाठ माझ्याशी असं म्हणतो अर्जुन. कोणाला धमकी देतोस रे असं म्हणतो सचिन. मी नाही घाबरत तुला असं म्हणतो तो आणि ढकलतो तो अर्जुनला. माझा तुमच्या कोणाशीच काय संबंध नाही आता असं म्हणतो सचिन. अस्मिताशी होता पण कुणास ठाऊक ते बाळ तरी माझा आहे की नाही असं म्हणतो सचिन. तर धक्का बसतो अस्मिताला. तर अर्जुन मारायलाच जाणार असतो सचिनला. तर सगळ्यांना खूप जास्त धक्का बसलेला दाखवले. तर आता अस्मिताने कानाखाली मारते सचिनच्या. हे बोलताना तुला लाज कशी काय नाही वाटली रे असं म्हणते आता अस्मिता. इतके दिवस मी उगाचच विचार करत होते की तुला माझ्या आयुष्यात राहायला द्यायचं की नाही असं म्हणते अस्मिता. पण तुझी लायकीच नाही माझ्या आयुष्यात राहण्याची असं म्हणते ती. आताच्या आत्ता आमच्या घरातून निघून जा असं म्हणते ती. आता लवकरच मी डिव्हर्स पेपर्स पाठवणार आहे, त्याच्यावर निमूटपणे सह्या करायच्या आणि आता आपली भेट कोर्टातच होईल असं म्हणते अस्मिता. तेच तर मी केव्हापासून सांगत होतो तुला अस्मिताई. अर्जुन असं म्हणते अस्मिताई. निर्णय घ्यायला थोडा उशीर झालाय मला पण आता माझा निर्णय नाही बदलणार असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सचिनला चिडलेलं दाखवलंय. अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. सचिन असं म्हणतो प्रताप. तुला कळत नाही आहे का? चल निघ असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि तुझे जर काय कपडे वगैरे राहिलेले असतील ना तर नंतर बॅग भरून पाठवतो आम्ही. चल निघ आणि परत इथे येऊ नकोस असं म्हणतो प्रताप. आणि सचिन नाही मी तुला अस्मिता आणि चैतन्याच्या पाया पडून माफी मागायला लावली तर नावाचे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. ह्याला ना प्रियासारखा लात्या बुक्क्याने तोडून बाहेर काढला पाहिजेत आता असं म्हणते अस्मिता. सचिन असं म्हणते कल्पना. तशी वेळ येऊ देऊ नकोस कारण तुझ्यामध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल ना तर स्वतः निघून जाशील असं म्हणते कल्पना. जातोच आहे, मलाच तुमच्या घरात राहायची हौस नाही आता असं म्हणतो आता सचिन. तुम्ही सगळे माझ्याशी जे काय वागलात ना त्याचा पश्चाताप करण्याची वेळ येईल तुमच्या सगळ्यांवरती असं म्हणतो सचिन. नाही तुमची सगळ्यांची अब्रू वेशेवर टांगली ना तर नाव सचिन लावणार नाही असं म्हणतो तो. निक असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सचिन निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. तर आता तो बाहेर जातो आणि बाकी सगळे मंडळी सुभेदार मंडळी खूप टेन्शनमध्ये असतात आणि शॉकमध्ये सुद्धा. तर आता अस्मिताला खूप टेन्शन झालेलं असतं तर ती डोक्याला हात धरते. अस्मिता असं म्हणतो आता अर्जुन. तू शांत हो असं म्हणतो. ये इथे बस असं म्हणतो. तर आता इथे अस्मिताला बसवतो अर्जुन. ये ये इथे असं म्हणते कल्पना आणि बसवते ती अस्मिताला. तर आता अस्मिता रडत असते. तिला खूप दुःख झालेलं असतं. स्वतःची चूक झाकण्यासाठी आमच्यावर इतके घाणेरडे आरोप केलेत ना सचिनने. काय काय करू असं म्हणते ती असं म्हणते बघा प्रेक्षका होती. ते फक्त निमित्त शोधत होते अस्मिताई. तुम्हाला दोषी ठरवून त्यांना इथून निघून जायचं होतं. फक्त अस्मिताईला आधार द्यायचा प्रयत्न करत होते. त्याचा असा अर्थ काढणार हे मला सुद्धा माहित नव्हतं असं म्हणतो चैतन्य. चैतन्य जाऊ दे ना, दुर्लक्ष कर, अजिबात लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे असं म्हणतो प्रताप. तुमचं नातं कसं आहे कळण्याची लायकी नाही आहे ते सचिनची असं म्हणतो प्रताप. आपण एकमेकांसाठी का आहोत हे आम्हाला माहिती आहे चैतन्य. आपल्या नात्याला कोणतंही नाव द्यायची अजिबात गरज नाही असं म्हणते आता अस्मिता. कारण ते बहीण भावाच्या नात्यापेक्षा पवित्र आहे असं म्हणते अस्मिता. अहो असं म्हणते सायली. याच्या घटस्फोटाचे कागद लवकरात तयार करा असं म्हणते ती. ते तयारच आहेत असं म्हणतो अर्जुन. फक्त अस्मिताच्या होकाराची वाट बघत होतो. आता लगेच केस फाईल करतो मी असं म्हणतो अर्जुन. आता या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर व्हायला हव्यात असं म्हणते सायली. हा माणूस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून लवकरात लवकर बाहेर गेलेलाच बरा असं म्हणते आता सायली. हो असं म्हणते कल्पना. सायली अगदी बरोबर बोलते असं म्हणते आता इथे कल्पना. तर सायली असं म्हणत आता अपूर्णाची येते. तर आता इथे ती म्हणते तुम्ही तन्वीला सायली का म्हणताय असं म्हणते आता इथे वृणाची. माझ्याशी असे खेळ का खेळताय असं म्हणते वृणाची. तुम्हाला किती वेळा सांगायचं आहे ही तन्वी आहे. मला एकच गोष्ट 1000 वेळा सांगायला आवडत नाही आहे हे तुम्हाला माहित आहे ना असं म्हणते आता इथे पूर्णाची. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर आता पूर्णाची म्हणते मी तुम्हाला लाख वेळा सांगितलंय की ही माझी ना तन्वी आहे बास असं म्हणते पूर्णाची. परत तिला कोणी सायली म्हटलं तर मी खपवून घेणार नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता सगळ्यांना खूप वाईट वाटतं ह्या काय झालंय म्हणून. तर आता इथे सगळ्यांना भाऊक झालेलं दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली बघते पूर्णाचीकडे. पूर्णाची असं म्हणते आता सायली. अगं मी तुझीच तन्वी आहे आणि मामी मला सायली अशी हाक मारत नव्हती. फक्त सायली बद्दल बोलत होती असं म्हणते आता सायली. मला यांच्यापैकी कोणाशी बोलायचं नाही असं म्हणते आता पूर्णाची. तू चल माझ्या खोलीत चल असं म्हणते आता इथे पूर्णाची. चल. तर आता सायलीला घेऊन जाते पूर्णाची आपल्या खोलीमध्ये बघा प्रेक्षक. आणि बाकी सगळे सुभेदार मंडळी बाहेरच असतात हॉलमध्ये. मला ना हे सगळं एकत्र हँडल करायला जमतच नाही असं म्हणतो अर्जुन. त्यात पूर्णाची नॉर्मल असली असती ना तर सचिन वर फोकस करणं सोपं गेलं असतं असं म्हणतो इथे अर्जुन. तरी सायलीने खूप छान हँडल केलं नाही तर काय झालं असतं काय माहित असं म्हणतो प्रताप. अनर्थ तर उडवलाच आहे. एकीकडे पूर्णाचीची अवस्था करणारी प्रिया आणि दुसरीकडे माझ्या आयुष्याचा सत्यानाश करणारा तो सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. ही अशी माणसं आपल्याच नशिबात काय येतात असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता पूर्णाची आणि
सायली बोलत असतात. तर आता पूर्णाची म्हणते सायलीचं बरोबर आहे असं म्हणताना कल्पना तुझ्याचकडे बघत होती असं म्हणते आता पूर्णाची. ती तुला सायली समजत होती असं म्हणते ती. अगं नाही ग पूर्णाची, ती खरंच सायली बद्दल मला सांगत होती असं म्हणते आता इथे सायली. आणि काय ग चुकून जर मला कोणी सायली म्हणालं तर काय बिघडतंय ग असं म्हणते आता इथे सायली. आता सायली कशी सगळ्यांच्या अवतीभोवती फिरत असते ना, म्हणून मामा मामी तिला तन्वी हाक मारतात आणि मला सायली असं म्हणते ती. मग तुझा का नाही का ग नावामध्ये गोंधळ उडतो तसंच आहे असं म्हणते आता इथे सायली. एवढं काय बिघडलं ते तसं म्हणते ती. पण मला तुझ्या बाबतीत असा गोंधळ व्हायला नको आहे असं म्हणते आता पूर्णाची. या अपघातानंतर इतकी वर्ष तू आमच्यापासून दूर राहिलीस असं म्हणते पूर्णाची. मी तुझी किती वाट पाहिली, तू लवकर परत यावंस म्हणून उपास तपास केले. आता तू आली आहेस ना, मला तुला परत गमवायचं नाही असं म्हणते आता इथे पूर्णाची. अस्मिता ताई असं म्हणत आता येतात विमल वगैरे सगळेजण अस्मिताच्या खोलीत. असं सगळ्यांनी तुम्हालाच त्रास होईल असं म्हणते आता इथे विमल. या सगळ्यामध्ये माझ्या बाळाचा काय दोष आहे असं म्हणून रडत असते अस्मिता खूप. सचिनला जर त्या मुलीच्याच मागे जायचं होतं तर मग माझ्या बाळाला ह्या जगात येऊच का दिला असं म्हणते अस्मिता. या सगळ्याला मी जबाबदार आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य. मी थोडा तरी विचार करायला हवा होता की आपलं नातं इतकं पवित्र असताना सचिनला ते आवडणार नाही असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता अर्जुन येतो चैतन्याकडे आणि बाजूला थांबतो. त्यात तुझा काही दोष नाही असं म्हणतो आता अर्जुन. स्वतःला ब्लेम करून घेऊ नकोस. कसं ब्लेम करून घेऊ नको असं म्हणतो चैतन्य. माझ्यामुळे एक बाळ वडिलांशिवाय वाढणार असं म्हणतो आता इथे चैतन्य. नाहीतरी बाप व्हायची लायकी होतीच कुठे सचिनची असं म्हणतो प्रताप. बाप झाल्यावर जबाबदारी संपत नाही, उलट ती सुरू होते आणि हेच सगळ्यांना कळत नाही असं म्हणतो तो. तुम्ही तन्वीच्या बाबतीत किती हळव्या आहात पूर्णाची. तन्वी आपल्याला सापडलेलीच नाहीये. उलट आपण एक वेगळ्याच मुलीला तन्वी समजत होतो. हा तुम्ही धक्का कसा पत्करणार असं म्हणते आता इथे सायली. मनातल्या मनात पूर्णाची असं म्हणते आता सायली. तुम्हाला अजिबात गमावणार नाही मी. हे बघ मी तुझ्या समोर आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि आता तर मी तुझ्या मांडीवर झोपणार आहे असं म्हणते ती. तुम्हाला धोपट हा असं म्हणते ती. तर आता इथे सायली झोपते पूर्णाचीच्या कुशीत. आणि आता पूर्णाची ज्यासाठी अंगाई सुद्धा म्हणतील. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघा तर रेकॅपमध्ये काय आहे ते. का मळमळत आहे मला इतकं असं म्हणते आता इथे सायली. सकाळी ते रूम फ्रेशनरचा त्रास झाला तर आता इथे सायलीला परत मळमळतं. कोरड्या उलट्या व्हायला लागतात. मला उलटीसारखं झालं पण उलटीच झाली नाही असं म्हणते ती. ही सगळं गरोदरपणाची लक्षणं तर नाही आहेत ना असं म्हणते सायली. तर तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य येतात खोलीमध्ये आणि म्हणतो आता अर्जुन की त्या सचिनच्या माझा आता आपल्याला उतरायलाच हवा. मूल होण्याबद्दल ते जे काय बोलले ते सुद्धा पटलंय मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते काय म्हटले ते मूल होण्याबद्दल असं म्हणते सायली. की कपलला क्लॅरिटी नसते की मूल होऊ द्यायचे की नाही आणि मग मूल झाल्यानंतर त्याचे सगळे फळ बाळाला भोगावे लागतात. तर आता अर्जुन म्हणतो काही झालं तरी आता आपण बेबी प्लॅन करायचं नाही असं म्हणतो अर्जुन. आणि मी सध्या गरोदर असेल तर असं म्हणते सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.